उतर जा। सांगलीत कोयना धरण परिसर आणि कृष्णा नदी परिसरात पाऊस होतो। कृष्णा नदीची पाणी पातळी 18 फुटांवर पोहोचली। कोयनेतील पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। परिसरात आणि कृष्णा नदीच्या आजूबाजूला सतत पाऊस पडत असल्यामुळे आपण आता सध्या पाहू शकता, आपण कृष्णा नदीच्या पात्रामध्ये आहोत। कृष्णा नदीची पाण्याची पातळी सध्या 18 फुटावर आहे आणि हा पाऊस सतत सुरू असल्यामुळे ही पाण्याची पातळी भविष्यात वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। एकंदरीत पाहिलं तर कृष्णा नदीच्या या विस्तीर्ण आपण पाऊस पात्र आहे, हे विस्तीर्ण आहे आणि कृष्णा नदी आता सध्या दुदंडी भरून वाहत आहे। एकंदरीत पाहिलं तरी गेली 4 ते 5 दिवस झालं कृष्णा नदी परिसरात क्षेत्रात सतत पाऊस सुरू आहे। त्यामुळं कोयना धरणातून जो पाण्याचा विसर्ग होत आहे त्यामुळं कृष्णा पुरासारखी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे। आपण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी कृष्णा नदीच्या पुढे बंधारा होता, तो बंधारासुद्धा सांगलीवाडीला जाणारा रस्ता होता, तो बंधारासुद्धा आता पाण्याखाली गेलेला आहे। प्रशासनाकडून सर्व यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत, पण महापालिकेकडून या ठिकाणी स्वच्छता होत नसल्याची आपण पाहू शकता। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।